यस थँक्यू व्हेरी मच सुभाष धुमाल सर. बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने. स्मरणिका 11 विपक्ष अतिश गुलवी स्पोर्ट या दोन टीम मध्ये ही मॅच आपण बनणार आहोत. तर मॅचच्या दिशेने आपण बोलूया. दोन्ही टीम साठी भरपूर महत्वाची मॅच आहे. रवींद्र गुलवी विथ ज्ञानेश्वर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर साईनाथ गुलवी आणि त्या दरम्यान या ठिकाणी पारितोषिक लावलं जात आहे. षटकार ठोकलेला चेंडू सीमारेषे बाहेर प्रेक्षकांमध्ये जर कोणी झेल टिपला तर मगनजी भालेकर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला मॅचला सुरुवात करा. वेल आपण थोडा कमी खर्च करा कारण यानंतर अजूनही 3 मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. षटक क्रमांक पहिला गेम ऑन. खेळाला सुरुवात. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. यस ग्राउंड मॅन आपण या ठिकाणी संपर्क साधा. यस या पहिल्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल केले जात आहे कारण डावखरा फलंदाज समोर आहे ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वर साठी ऑन साइडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला. फटका चांगला आहे. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. 4 धावा. या ठिकाणी आपण पाहतो ज्ञानेश्वर भोईरच्या बाट मधून निघणारा पहिला चौकार. 4 ने धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 5 धावा. साईनाथ गुलवे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल लेट कट केलाय. फटका तर हा देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. थोडी मिसफील्ड जरूर झाली परंतु फक्त आणि फक्त एकच धाव. देवराम गुलवी यांच्या माध्यमातून षटकारासाठी जे 200 रुपयाचं पारितोषिक होतं ते विजय गुलवी आपण घेऊन जायचं आहे. भावेश गुलवी आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते ते पारितोषिक विजय गुलवी यांना द्यायचं आहे. पुन्हा एकदा हवं तसं संपर्क नाहीये. डायरेक्ट हिट. यस फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. रवींद्र गुलवी पहिला गडी बाद झाला. नवीन फलंदाज करण केने मैदानाच्या आतमध्ये. के साईनाथ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. समोर ज्ञानेश्वर भोईर. या बॉलेचा बॉल विकेट. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. अजून एक चांगला बॉल साईनाथच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक चौकार जरूर दुसऱ्या बॉलवर आला होता आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलंय
साईनाथ गुलवी या गोलंदाजाने या बॉलेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय। तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट झालाय। पहिल्या षटकाची समाप्ती 1 गडी बाद, धावा धावफलकावर आहेत फक्त आणि फक्त 6 धावा। तर पहिलं षटक यस करण खेने त्या ठिकाणी सज्ज होतोय आणि करण खेनेसाठी या पारितोषिक लावला गेलाय। षटकारांची हॅट्रिक जर आपण साजरी करताय तर इंजिनियर दुर्गेश खेने यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचा पारितोषिक आहे आणि करणकडे ती क्षमता देखील आहे। मागच्या मॅच मध्ये देखील आपण त्याच्या बॅट मधून षटकार पाहिला होता। तर यावेळेस गोलंदाजीमध्ये पहिला परिवर्तन, बॉलिंग ट्रॅक वर सुनील गुलवे आलाय। पहिलं षटक अप्रतिम फेकलं गेलंय गोलंदाज साईनाथ च्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र पॉवर प्लेचं बंधन संपलं। क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक दुसरा आणि षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल शफल होऊन हुक करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव गेलाय। लॉन्ग ऑन काउ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप फाइन लेग, शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, ही क्षेत्ररक्षणाची विभरचना आपण पाहतोय। षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल कार्पेटच्या साने डीपला जातोय। काउ कॉर्नर रिजन मधून हा रेस चेंडू पर्यंत पोहोचलाय। एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो कलेक्ट करू शकला नाहीये यष्टीरक्षक। नक्कीच थ्रो कलेक्ट झाला असता तर कदाचित करण खेनेला मैदान सोडावं लागलं असतं। 2 धावा कंप्लीट झाल्या, धावफलक 2 ने पुढे सर केला, 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत। अतिश गुलवी स्पोर्ट टीमचा विचार केला तर एक मॅच जिंकली आहे, एक मॅच हारली आहे। तर त्या उलट आपण स्मरणिक 11 टीमचा विचार केला तर 2 मॅच आतापर्यंत हरल्या आहेत आणि त्या दरम्यान मोठी विकेट, फलंदाज बाद। चांगली फलंदाजी अपेक्षित आहे। यस हे पहा, आपण पाहू शकता विशाल गुलबीचे समर्थक मैदानाच्या आत मध्ये हँडशेक करताना विशालला, यस त्यामध्ये एक विशालचाच मुलगा आहे, तर हा रणनीतीचा भाग असावा। सुनील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर, षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल ऑन साइडला, चौदा धावा।
सुनील घुलवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. फुल टॉस बॉल, नो बॉलचा इशारा आलाय. भीमर चेंडू पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी मुभा होती. मेजबानी स्वीकारली नाहीये त्या ठिकाणी विशालने. अतिशय खराब चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल. अर्थातच पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट आहे. फ्री हिट बॉल पाहूया कशा प्रकारे खेळून काढेल विशाल. या बोलेसा बॉल कट करण्याचा प्रयत्न. यस, काय घडतंय हे मैदानाच्या आतमध्ये. मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणी विशालला. फलंदाज बाद. जय जय बाबा. नवीन फलंदाज नयन गुलवी मैदानाच्या आतमध्ये येतोय. इन ॲट 5 नंबर 5व्या क्रमांकावरती आपण नयनला पाहतोय. वेलकम इंजिनियर भावेश गुलवी. या बोलायचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. सुनील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 17 धावा. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 17 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया किती धावांपर्यंत मजल मारेल स्मरणिका 11 हा संघ. कारण ही मॅच देखील त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे. 2 मॅचचा विचार केला तर दोन्ही मॅच पराभव स्वीकारावा लागलाय. त्या उलट रॉयल रंगाभाई यांचा संघ 2 मॅच खेळल्यात. दोन्ही मॅच जिंकल्यात. तर सिद्ध 11 टीमचा विचार केला तर 1 मॅच जिंकली होती. मात्र पुढच्या 2 मॅचेस ज्या आहेत त्या पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर स्मिथ एंटरप्राइजेस टीमचा विचार केला तर 1 मॅच हरले होते आणि त्यानंतर मात्र पुढच्या 2 मॅच विजय प्रस्थापित केला होता. तर अतिश गुलवी स्पोर्ट टीमचा विचार केला तर 1 मॅच जिंकल्यात, 1 मॅच हारल्यात. या बॉलचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने, निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा षटकार. आठ मधून निघणारा पहिला षटकार आपण पाहतोय. 6 धावफलक पुढे सरकलाय. 23 धावा धावफलकावर. या बॉलेस देखील आडव्या बॅटने प्रहार झालाय. बॉल काऊ कॉर्नर रिजन मध्ये. मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण आणि चुकीला माफी नाहीये. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल चेंडू कार्पेटच्या साने जातोय. हरीश त्या ठिकाणी आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र रन आउटची विकेट. फलंदाज बाद ज्ञानेश्वर भोईर. मस्त वाजवतो. अरे तुझ्या बादचा की नाही. वाजीव वाजीव तुझ्या आईला वाजीव.
यस प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्रभाकरसाठी. रॉयल रंगा टीमचे ओनर अर्थातच हेमंत गुलबी रंगाबाई यांच्या माध्यमातून या बॉलेचा बॉल कव्हर ड्राईव्ह डीप कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचल्यात. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. थ्री नॉट 30 धावा धावफलकावर झाल्यात. या बॉलेस बॉलला पुढे ठेवला होता परंतु फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण चुकीचं झालंय. बॅकअप जोपर्यंत होईल त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न नयनच्या बॅटमधून केला जातोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि त्यानंतर मात्र ज्या ठिकाणी 1 धावा आहे त्या ठिकाणी मात्र एकेरी धावाचं रूपांतर दुसरी धावेमध्ये केलं जात आहे. षटकातील पुढचा बॉल या भलेचा बॅट आणि बॉल मध्ये संपर्क हवं तसं नाहीये. सिंगल कंप्लीट. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 3 देखील कंप्लीट झाले. 3 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 3-3. 33 धावा धावफलकावर आहे आणि यानंतर शेवटचं अंतिम षटक नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल स्मिथ इंटरप्राइजेस विपक्ष रॉयल रंगा आणि पुढच्या मॅच पासून सर्व सामने जे आहेत ते 3 षटकांचे खेळवले जातील. बॉलिंग ट्रॅकवर सुजल येतोय. सुजल आपण जर बॅक टू बॅक 2 विकेट जर घेत आहे तर सन्माननीय निंबावली गावचे सामाजिक कार्यकर्ता मगनजी वालेकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सुजल गुलबी डबल 3 33 धावा धावफलकावर आहेत. अर्थातच 11.00 सरासरीने आतापर्यंत धावा जमा केल्यात स्मरणिका 11 या टीमच्या माध्यमातून. तर आता मात्र शेवटचा अंतिम षटक आहे. यस चेतन गुलवी यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक लावलं गेलंय. प्रत्येक षटकारासाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रभाकर गुलवीसाठी. यस हे पारितोषिक फक्त आणि फक्त प्रभाकर साठी आहे आणि प्रभाकर गेल्यापासून नॉन स्ट्राइक एंडला आहे. षटकातील पुढचा बॉल या भलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक रॉकी त्या ठिकाणी आहे. पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला जातोय मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. 35 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय. सुजल गुलवी या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जात आहे. या बलेस देखील पुन्हा एकदा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये येतोय आणि पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. सुजल पुन्हा एकदा समोर आपण नयनला पाहतोय. या बॉलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा. षटकार.
षटकार आलाय. नेक्स्ट मॅच पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल स्मिथ इंटरप्राइजेस योगेश गुलवी फॅन टीम विपक्ष हेमंत गुलवी रंगाबाई रॉयल रंगा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. शेवटचं अंतिम षटक आपण या ठिकाणी पाहतोय. सुजल गुलबीच्या माध्यमातून ते षटक फेकलं जात आहे. दोन मोठे फटके या षटकामध्ये देखील पाहायला मिळतात नयनच्या बॅटमधून. षटकातील पुढचा बॉल सुजल पुन्हा एकदा या बॉलर्स देखील याचा बॉल पुन्हा एकदा मागवावा लागेल सीमारेषे बाहेरून. 6 धावा षटकार. Expect 53 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 53. या बॉलर्स देखील विकेट मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न जरूर झाला परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. अशा प्रकारे पहिल्या 4 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 53. 53 धावा झाल्या आहेत. 54 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय. मात्र त्या दरम्यान आपण टॉस कडे बोलूया. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. आहे रॉयल रंगा विपक्ष स्मिथ इंटरप्राइजेस. सामना 3 षटकांचा असेल याची देखील नोंद घ्या. स्मिथ इंटरप्राइजेस टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे तर फलंदाजीसाठी रॉयल रंगा टीमला इन्व्हाइट केलाय. मात्र त्या दरम्यान आपण चालू मॅच कडे बोलूया. ज्या ठिकाणी आतिश गुलवी स्पोर्ट टीमला 54 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय. स्मरणिका 11 टीमच्या माध्यमातून 54 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकूया. द व्हॉइस ऑफ गोरसाई भिवंडी सुभाष धुमाल सरांच्या आवाजाने. खूप खूप धन्यवाद संजयजी वखारे. या स्पर्धेसाठी मित्रांनो आम्हाला प्रथम ट्रॉफी स्पॉन्सर केली गेलेली आहे कैलासचे पुष्पा दशरथ भोईर यांच्या समर्थ अतिशय दशरथ भोईर यांच्या माध्यमातून त्यांचा विशेष धन्यवाद. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली गेली आहे कैलासचे राहुल बलिराम गुलवी यांच्या स्मरणार्थ सीताराम दत्तू गुलवी यांच्या माध्यमातून त्यांचा विशेष धन्यवाद. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली गेलेली आहे कैलासचे तुलसीराम गोविंद गुलवी यांच्या स्मरणार्थ विजय तुलसीराम गुलवे यांच्या माध्यमातून. तसेच चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी देखील कैलासवासी दीपक तुलसीराम गुलवे यांच्या स्मरणार्थ विजय तुलसीराम गुलवे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले त्यांचे विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर अँड मॅन ऑफ द सिरीज ह्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केल्या गेल्या आहेत कैलासवासी मथुरबाई पंडित गुलवे यांच्या स्मरणार्थ रवींद्र पंडित गुलवे यांच्याकडून त्यांचा विशेष धन्यवाद.
या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीचा आपण पाहतोय, ज्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहेत कैलासोचे सेवंतभाई माधू केने यांच्या स्मरणार्थ करण बलिराम केने यांच्या माध्यमातून त्यांचं विशेष धन्यवाद। या स्पर्धेमध्ये आपण आकर्षक सन्मान चिन्ह जे पाहतोय ती सर्व सन्मान चिन्ह आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत कैलासोचे राकेश गुलवे आणि कैलासोचे अजय गुलवे यांच्या स्मरणार्थ विक्रांत गुलवे आणि सागर गुलवे यांच्या माध्यमातून त्यांचं विशेष धन्यवाद। या स्पर्धेमध्ये मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक सायकल आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे स्वर्गीय केशव जगन्नाथ तरे यांच्या स्मरणार्थ देवराम शंकर गुलवे यांच्याकडून त्यांचं विशेष धन्यवाद। या सर्वांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य या स्पर्धेमध्ये आम्हाला केलं गेलेलं आहे। या स्पर्धेसाठी अपार मेहनत आपण पाहतोय, मग सीताराम गुलवे असतील, विजय गुलवे असतील, सुनील गुलवे असतील, राजा गुलवे असतील, अनेक आपण सदस्य पाहतोय ज्यांची अपार मेहनत आपल्याला पाहायला मिळते आणि खास करून संघ मालकांचा विशेष धन्यवाद। प्रति षटकारांचा 500 रुपये आणि सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर केलं गेलेलं आहे। संतोष वाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक येथे दिलं जाईल। प्रति षटकारांस तसेच शेतकऱ्यांच्या हॅट्रिक साठी देखील हे पारितोषिक असणार आहे। तर बोलू आपण सामन्याकडे। आव्हान ते 54 धावांचं आणि 54 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी चालू जोडी मैदानामध्ये साईनाथ आणि त्याच्या समेत त्याचा सहकारी फलंदाज आणेल। तर गोलंदाज सुरुवात करेल गोलंदाज रवींद्र। 53 धावा पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाल्या आणि 54 धावांचं लक्ष आहे। प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि षटकार हॅट्रिक साठी 1111 रुपयाचं पारितोषिक प्रवेश गुलवे यांच्याकडून दिलं जाईल। टीमचे ऑनर आहेत आणि संतोषजी भाकरे यांच्याकडून देखील पारितोषिक आहे प्रति षटकारास आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी देखील। रवींद्र गुलवे गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू पहिल्या षटकामधील, इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय या स्क्वेअरच्या वरून सीमापार षटकार, जिथे वारा तिथे मारा। हवेचा वेग आपण बघतोय पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि हवेच्या वेगाचा फायदा उचलताना आपण बघतोय फलंदाज साईनाथ। प्रति षटकाराचं देखील पारितोषिक आहे आणि षटकांची हॅट्रिक देखील केली तर पारितोषिक आहे। इथे मात्र दिशा बरकटे 55 वाईट आव्हान तथा वाईट चुरपाने धावसंख्या सिंगलने 7 वर पोहोचते। आव्हान येते 54 धावांचा। चोपन लक्षाचा पाठलाग अतिशय गुलवे स्पोर्ट्स करतोय। रवींद्र गुलवे गोलंदाजी मार्कवर पहिले षटक चालतो, हे राईट आर्म ओव्हर द स्टंप। इथे मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय, यावेळी मात्र मिडुक रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे। मात्र 2 धावा फलंदाज पूर्ण करतात, 2 धाव घेणे रोखू शकले नाही फलंदाजाला। या 2 धावने धावफलक मध्ये बदल होतोय, धावसंख्या 2 ने वाढू होती आपल्याकडे 9 धावा। आजच्या दुसऱ्या दिवसामधील 7वा सामना आपण स्मरण स्पर्धेका 11 विपक्ष अतिशय गुलवे स्पोर्ट्स या 2 संघामध्ये। पहिले षटक प्रगती पथावर आपण पाहतोय, रवींद्र गुलवे पहिले षटक चालतोय, तर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज साईनाथ गुलवे। इथे मात्र स्टान चेंज केला होता, फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, प्रथमच हे ओळखलं होतं गोलंदाजाने, अगदी विकेट टू विकेट चेंडू हाताळला होता गोलंदाज रवींद्र गुलवे याने। धावसंख्या स्थिर, धावफलकावर 9 धावा पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना। इथे मात्र खराब चेंडू, स्वेर चेंडू 55 वाईट आव्हान तर वाईट चेंडू मध्ये धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते, 10 धावा। सुनील गुरु यांचा मोबाईल आणि चावी नक्कीच इथून घाल झालेला आहे, कोणाला जर भेटले असेल तर आपण आमच्या समोरच्या कक्षामध्ये आणून द्यायचे, जोही कोणी आणून देईल त्याला योग्य ते पारितोषिक देखील दिलं जाईल।
इथे मात्र सुरेख फाटका स्क्वेकेटचा आणि चेंडू निघून जाते फांड रिझर्व मधून अगदी मैदाना घासत पुसत चाटत हा चौकार. धावसंख्या 4 ने वाढून होते. धावफलकावर 14 धावा. सुरेख फटका आपण बघतोय फलंदाज साईनाथ गुलवी याच्या बॅट मधून. हा साईनाथ गुलवी याचे नक्कीच फलंदाजी बहरलेले. इथे मात्र चेंडूला उडवलंय इनफिल्डच्या वरून आणि चेंडू निघून जाईल लावांच्या वरून सीमाबार 1 बॉल चौकार. चौकारीच्या हॅट्रिक साठी देखील 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. सलग 2 चौकार पाहायला मिळाले आहेत. पाहू चौकारीची हॅट्रिक पूर्ण करेल का. यावेळी मात्र दिशा बरकेटला अजूनही संधी आहे. पंचांचा वाढचा इशारा. एक चौकार जर ठोकला तर 1100 रुपयाचं पारितोषिक पटकावेल साईनाथ. आज गुरुवार आहे. साईबाबांचा वार आहे आणि साईनाथ इथे मात्र चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आणि योगेश गुलवी यांच्याकडून प्रवेश गुलवी यांच्याकडून चौकारीच्या हॅट्रिक वर नक्कीच आपण पाहतोय फलंदाज. यावेळी मात्र 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 1 धावेने वाढून होती. धावफलकावर 20 धावा. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती धावफलकावर आहेत 20 धावा आणि सलग ही तिसरी मॅच आपण पाहतोय की रवींद्र गुलवीने प्रत्येक षटकामध्ये 20 धावा खर्च केल्यात. म्हणजे 20 हा आकडा नक्कीच त्याच्या 5वीला पोहोचलेला आहे. रवींद्र गुलवे आपण पाहतोय 20 या आकड्यावर आढळ आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे ज्याने त्याने नक्कीच जणू काही त्यांनी ठरवलेला संदेश की 20 धावा द्यायच्याच आहेत. क्षेत्रक्षण सजवायचं आहे. ग्रामपंचायत कर्मचारी जितू गुलवे आणि जितू भोईर यांचं ते आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ग्रामसेवक संतोषजी भाकरे साहेब आलवेला इन्व्हाइट करत आहेत. त्याच्या समेत आपण जॉईन व्हायचं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच व्हॉट अ को इन्सिडेंट. हे निंबावली प्रीमियर लीग आहे. येथे तुम्हाला काहीही पाहायला मिळेल. अगदी बरोबर. मग मनोहर गुलवी यांचं षटक असेल तेही नक्कीच एक आश्चर्यकारक षटक पाहायला मिळालं होतं. नाही, मनोहर गुलवी यांचा रेकॉर्ड ब्रेक केला या जितू गुलवीने. कारण जितूने 12 बॉलचं षटक फेकलं होतं. करण केने गोलंदाजी ट्रॅकवर मध्ये चेंडूला उडवलंय. मात्र सरळ क्षेत्ररक्षक का तिथे सज्ज होता. त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक हा चौकार. पुन्हा एकदा मोठा फटका. हवाई फायर आणि हा चेंडू जातोय सीमाच्या बाहेर. षटकार.
वारंवार मोठ्या फटक्यांमध्ये डील करतोय साई. मॅच संपवण्याची भरपूर घाई. खेळतोय आपण पाहतोय या साई. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते यावेळी मात्र समोर खेळलेल्या चेंडूला डेप मधून शतरक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र अखेर साई याला घाई नडलेला आहे. साई हा धावपाच्या रूपाने बाद होतोय. अठ्ठावीस धावांचं योगदान साई आणि आपल्या फलंदाजी करताना फलंदाजीमध्ये दिलेलं आहे. या चांगली इनिंग खेळून पॅलूमध्ये परतताना साईने नक्कीच अगदी षटकारांची आतिषबाजी केली होती. चौकारांची देखील आतिषबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आणि या चांगले योगदान देऊन 28 धावांचं योगदान देऊन पॅवल्यामध्ये परतलेलं आहे. नवीन फलंदाज आता मात्र सुनील गुलवे खेळपेटीवर जातोय. धावसंख्या 31, 54 लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय आतिश गुलवी स्पोर्ट्स. सुनील गुलवी या पावी या सामन्यामध्ये खेळ खेळेल का आणि यासाठी देखील इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी यॉर्कर लेनचा चेंडू होता. सुनील गुलवीसाठी देखील षटकांच्या हॅट्रिक साठी 1100 रुपयाचं पारितोषिक संतोषजी भाकरे यांच्याकडून दिलं जाईल आणि करण केने याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक विकेट साठी आणि प्रवेश गुलवी यांच्याकडून देखील पारितोषिक आहे षटकांच्या हॅट्रिक साठी 1100 रुपयाचा. यावेळी मात्र पहिला तर आलाय आणि चेंडू सीमाशवर गेलाय. हा षटकार आपण पाहतोय अतिविश्वासाने खेळलेला सुनील गुलवी याच्या बॅट मधून धावसंख्या 37, 37. इथे मात्र फॅन खेळण्याचा प्रयत्न होता लॉंग लेग रिझल्ट मध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल वाढून होती. धाव प्लेयर 38 धावा 38. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 38. 2 षटकांचा खेळ अजूनही शेष आहे. काय वाटतं संदेश ज्याप्रमाणे फलंदाजी केली जाते नक्कीच अतिशय सुरेख सुरुवात 54 धावांचं लक्षात घेतलं आणि त्यानुसार मात्र ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. खास करून सुनील गुलवी यांच्यावरती भरपूर नजरा होत्या. सकाळच्या सत्रापासून प्रेक्षकांना नाराज केलं होतं परंतु या मॅच मध्ये षटकारासोबत अकाउंट ओपन केलंय. हा तर एनर्जी ड्रिंकचा कमाल आहे. येस इनिंग ब्रेक नव्हे तर आपण पाहता दुपारचा ब्रेक जो होता त्या ब्रेक मध्ये काहीतरी नक्कीच वेगळं करण्याचा प्रयत्न त्यांनी ठरवलं होतं. यस आज कुछ तुफानी करते आणि तुफानी षटकार देखील त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. चांगल्या स्थितीमध्ये सध्या आतिश गुलवी स्पोर्ट्स आपण पाहतोय. गोलंदाज विशाल गुलवी, सामनावीर फलंदाज सुनील गुलवी. पंचांचं वाढचं शरा अव्वंत वाढच्या रूपाने नयन गुलवी आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. तर सामना करतो फलंदाज सुनील गुलवी. धावसंख्या 39, 39. नयन गुलवी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट अबोर्ड द स्टंप. यावेळी मध्ये चेंडूला उडवण्याचा प्रयत्न झेल अवघड होता. प्रयत्न चांगला केला होता. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय आणि 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावने संघाची धावसंख्या वाढून होती. धाव प्लेयर 41 धाव 41. 54 लक्षाचा पाठलाग आतिश गुलवी स्पोर्ट्स करतोय. नयन गुलवी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. तर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज सुनील गुलवी जो वैयक्तिक 9 या दशकात फलंदाजी करतो ज्यामध्ये एक षटकारचा देखील समावेश आहे आणि त्या षटकाराने त्यांनी स्वतःचं अकाउंट देखील ओपन केलं होतं. इथे मात्र कार्पेटचे सारे चेंडू कव्हर रिझर्व मध्ये ठेवलेला आहे. डीप कव्हरला प्रोटेक्शन आहे. तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना.
एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या एका धावेने वाढते. धावफलकावर 42 धावा. 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 10-12चं समीकरण. इथे मात्र डॉट चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावफलकावर 42 धावा. 54 लक्षाचा पाठलाग केला जातोय. या जोडीवर नक्कीच पूर्णपणे मदार मात्र अतिशय गुलवी स्पोर्ट्स संघाची असणार आहे आणि चांगली फलंदाजी देखील सुनील गुलवी यांनी या नक्कीच इनिंग मध्ये केलेली आहे. इथे मात्र चेंडू जातो या मेडिकल क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. धावसंख्या सिंगल हॅलूस पुरस्कृत. धावफलकावर 43 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटक असेल तर गोलंदाज नयन गुलवी. 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. आजच्या दिवसांमधील 7वा सामना आपण पाहतोय. इथे मात्र चेंडूला भिरकवून देण्याचा प्रयत्न. मिस्टायमी फटका. प्रयत्न करत होता. चांगला प्रयत्न तिथे पाहायला मिळाला. मध्ये झेल कॅरी करू शकला नाही आणि तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होते. धावफलकावर 45 धावा. 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी या अतिश गुली स्पोर्ट्स संघाला. नयन गुले पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट अमोर द स्टंप. इथे मात्र चेंडू समोर येतोय. 20 स्टेप मध्ये क्षेत्ररक्षक मिसफील करतोय. मात्र तोपर्यंत एकच धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावेपेक्षा अधिक नाही. षटकाची देखील समाप्ती झाली. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 46 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. काय म्हणशील संदेश. ज्याप्रमाणे सुनील गुलवी फलंदाजी करतोय खेळपट्टीवर आहे. इक्वेशन कुठल्या संघाच्या बाजूने नक्कीच सोपं असेल. सुरुवात तर भरपूर चांगली झाली होती. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर धावा आल्या होत्या. मात्र षटक क्रमांक 3 ज्या षटकाच्या माध्यमातून कुठेतरी कमबॅक केलंय स्मरणिका 11 टीमने आणि त्याच्या जोरावर आता मात्र सामना येऊन ठेपलाय. शेवटच्या 6 बॉलमध्ये विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच मात्र टीमचे ओनर रवींद्र गुलवी यांचा आज दिवस नाहीये. तो झेल जर पकडला असता तर सुनील गुलवीची महत्त्वाची विकेट देखील मिळाली असती. 2 धावा देखील वाचल्या असत्या. आणि आज मात्र प्रत्येक मॅच मध्ये ज्या प्रकारे पहिलं षटक फेकत असताना 20-20-20 आणि आज T20चा जमाना देखील आहे सुभाष. अगदी बरोबर. आणि 20चे हॅट्रिक देखील पाहायला मिळते. दुर्दैवी हॅट्रिक. पहिल्या सामन्यामध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात 20 धावा आणि तिसऱ्या सामन्यामध्ये देखील 20 धावा. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र दिशा भरकडले. पंचांचा इशारा नो बॉल. धावसंख्येमध्ये 1 ने बरोबर. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. पंचांचा इशारा येतोय फ्रीट. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. सोपं इक्वेशन इथे पाहायला मिळेल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. आणि फ्रीट वर बिग हिट पाहायला मिळेल का. मुक्त फटका खेळण्याची संधी सुनील गुलवी याच्याकडे चालून आलेली आहे. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅट मध्ये संपर्क साधू शकला नाही. पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 5-7चं समीकरण. धावसंख्या धावफलकावर 47 धावा. 47. 54 लक्ष्याचा पाठला करताना इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. या एक्स्ट्रा रिझल्ट मध्ये चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा सेव्ह करताना आपण बघतोय क्षेत्ररक्षक. एकच धावे समाधान मानावं लागतंय. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. चार चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी आतिश गुलवी स्पोर्ट्स या संघाला. इथे मात्र चेंडू निघून जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेटचा सीमा पार. 4 धावांसाठी हा चौकार. होत ठाण्याचा ढाण्या वाज रामचा नंदिके
स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम श्यामजी गुलवी, आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. निंबवली प्रीमियर लीग NPL स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि या स्पर्धेमध्ये श्यामजी गुलवी यांचं नुकतंच आगमन झाले, त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे. विशाल गुलवी नक्कीच मॅजिक षटक हाताळलेलं आहे का, की मात्र सुनील आणि अनिल हे 2 फलंदाज आपल्या संघाला विजय मिळवून देतील का. इथे या केवळ चेंडूला ढकललेला आहे पॉइंट रिझल्ट मध्ये आणि या फलंदाज धावबाद कहाणी में ट्विस्ट और मॅच होती हुई सुपर हिट. आता मध्ये 2 चेंडू आणि 2 धावांची. ड्रेसिंग कंपल्सरी आहे आणि आता मात्र चेसिंग देखील कंपल्सरी असणार आहे. यस, रन बॉल इक्वेशन. 2 चेंडू आणि 2 नवीन फलंदाज रॉकी. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. सामना रंगतदार रोमांचक स्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. आता मात्र इथून कुठलाही संघ सामना जिंकू शकतोय, कारण सुनील गुलवी हा बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज निलेश गुलवी खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. मात्र निलेश गुलवी जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तो विजयाच्या आशा पल्लवीत असणार आहेत अतिश गुलवी या स्पोर्ट्स या संघाच्या. मात्र विशाल गुलवी देखील कमी नाही. म्हणजे सामना नक्कीच अजूनही आपण पाहतोय फसलेला आहे. सामन्याचे चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. इथे मात्र इनफिल्डच्या वरून हा फटका, विजय फटका आपण पाहतोय निलेश गुलवीच्या बॅट मधून आणि सामना जिंकलेला या अतिश गुलवी स्पोर्ट्स या संघाने. अभिनंदन अतिश गुलवी स्पोर्ट्स अँड हार्ड लक स्पर्धेका 11.